सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजपासून आपल्याला घरातली थोडी साफसफाई करायची, कारण 20 ते 26 तारखेपासून गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचंय। गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचंय, पण गुरुचरित्र पारायणाच्या बसण्याच्या अगोदर आपल्याला घरातली थोडी साफसफाई करून घ्यायची आहे। चला आज मी तीच करणार आहे, कारण की 20 ते 26 तारखेपासून गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचंय। तर चला म्हटलं थोडीशी घरातली साफसफाई करायची आहे। पहिले ज्या काही गोधड्या असतात आपल्या पंघरायच्या आथरून, ज्या गोधड्या आपण डेली यूज करत असतो, तर त्या स्वच्छ क्लीन धुवून टाकायचे। पडदे असतील खिडकींचे ते पण धुवायचे। अजून तर पडदे वगैरे लावलेले नाहीत खिडकींना, पण ज्या गोधड्या आहेत बेडशीट आहेत त्या धुवून घेणार आहे। आणि तुम्हाला धुणं शक्य नसेल तर गोमूत्र पण आपण शिंपडू शकतो। गाईचं गोमूत्र असतं ते घरात शिंपडून घ्यायचं। तर चला आज मी तेच गोधड्या वगैरे धुवून घेणार आहे। तर निरमाच्या पाण्यामध्ये टाकते, काही गोधड्या आहेत त्या धुणार आहे मी आता निरमाच्या पाण्यात टाकून। बघा इथं गॅलरी, तर गॅलरीमध्येच मी गोधड्या वगैरे धुवून घेणार आहे, बघू शकता। आता निरमाच्या पाण्यामध्ये टाकून देते, मस्त स्वच्छ क्लीन धुवून टाकणार आहे। आज जेवढ्या धुतल्या जातील तेवढ्या नंतरच्या उद्या। मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहे, त्या अगोदर थोडीशी घरातली साफसफाई करणार आहे। तर घरात पण तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात। केंद्रात जाणं शक्य असेल तर केंद्रात पण जाऊ शकता। आणि आमच्या जवळच आहे गणपती मंदिर, तिथं गुरुचरित्राचं पारायण होणार आहे। मग मी यावर्षी केंद्रातच करणार आहे। दरवर्षी मी घरीच गुरुचरित्राचं पारायण करत असे, आणि त्यावेळेस आपल्या घरातली जी थोडी साफसफाई असते ती करून घ्यायची। आपलं घर असं पवित्र स्वच्छ क्लीन ठेवायला पाहिजे। तर म्हटलं चला अजून 8 दिवस राहिले, पण 8 दिवसात आपल्याला काही घरातला पसारा असेल तो आवरून घ्यायचा आहे, कारण की 7 दिवस पारायणाला लागून जातील। पहर असतं, याग असतं, मग 7 दिवस त्याच्यात जाता। आणि आपलं घर क्लीन पाहिजे, स्वच्छ क्लीन। म्हणजे आपल्या गोधड्या वगैरे असतात त्या धुवून टाकायचे, पडदे असतील, बेडशीट असतील, गादीच्या गवसण्या असतील। आणि जर धुणं शक्य नसेल तर गाईचं गोमूत्र घरामध्ये शिंपडून द्यायचं तरी पण चालणार आहे। आणि क्लीन केलं घर तरी पण गोमूत्र असेल तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही थोडंफार स्प्रे करून घ्यायचं। आता थोडं मी जास्त काही पसारा काढणार नाही, थोडंच करणार आहे क्लिनिंग वगैरे। थोडीशी भांडी पण घासायची मला, स्टीलचे डबे वगैरे, आणि अजून सामान पण पापड वगैरे थोडे करायचे आहेत। आणि आभाळ पण निघालेले। काल पाऊस होता, आज थोडं ऊन दिसलं, नाही तर कालच सगळे हे गोधड्या वेगळ्या धुतल्या असत्या। पण संध्याकाळी दुपारपासूनच आबरट वाटत होतं, मला ऊन नव्हतं जास्त। म्हटलं चला आज कडकडीत ऊन आहे तर आज धुवून टाकते म्हटलं। तरी पण म्हणजे असं धाकधूक असतं की संध्याकाळी लगेच पावसाचं वातावरण होऊन जातो, पण आज थोडं चांगलं कडक ऊन दिसलं मला। म्हटलं चला तेवढ्यात सुकून जातील। आणि टेरिसवर न टाकता खालीच टाकून घेतलं पार्किंगमध्ये पण छान ऊन येत होतं। मी या सगळ्या गोधड्या घेऊन खाली गेली आणि पार्किंगचे जागा असे भिंतीत टाकून दिल्या, आणि म्हटलं वाळून जातील। मग गोधड्या वगैरे धुतल्या गेल्या होत्या, आता थोडंसं पाणी नितरू देते। मग गोधड्या उन्हात सुकवायला टाकेल मी। अजून उद्या थोड्याफार निघतील, चटया असतील त्या पण धुवून टाकायच्या, ज्या आपण बसत असतो, ज्या आपण चटया धुणारे
मला 8 दिवस घरातली साफसफाई करायची आहे, जेवढी होईल तेवढी. बघा आपण पूजेसाठी ह्याच्या काय वापरत असतो ना, पाय पुसण्या असतील, पाय पुसण्या धुवून टाकायच्या, थोडेफार भांडे वगैरे. म्हटलं चला जेवढी साफसफाई होईल तेवढी करेल. आपण खिचडी बनवणार आहोत. तर मी कशी खिचडी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर खिचडीसाठी सगळ्यांनाच माहिती काय काय साहित्य लागतं, पण ज्याची त्याची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते. तर बघा मी पावशेरभर तांदूळ घेतलेले बघू शकता, आणि थोडेसे मूठभर खाली घेतलेले तांदूळ. हे कोलम तांदूळ आहेत. आणि आता तुरची डाळ घेऊन घेणार आहे मी थोडीशी. बघा पावशेरभर थोडी तुरची डाळ घेतलेली आहे. आपण एकत्र करून घेऊ तुरची डाळ आणि तांदूळ. आणि खिचडी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे: कांदा, टोमॅटो, बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिखट, काळा मसाला आणि जिरं घेतलेले, एक टमाटा आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. लसूण बारीक करून घ्यायचं. एक कुकर. आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ. 2 पळी तेल टाकून घेऊ आपण घेतलेलं आहे. आणि जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. चिरलेला कांदा. तेल गरम होऊ द्यायचे. आपलं तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्याशिवाय कांदा टाकायचं नाहीये. आणि आता कांदा परतून घेऊ. गुलाबी रंग. थोडे कांदे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि कच्चे कांद्यामध्ये जर आपण खिचडी मसाले वगैरे टाकले ना, मग खिचडीची चव बिघडून जाते. फोडणी छान द्यायची असते, मग खिचडी छान येते आपली. मस्त मस्त गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे कांद्याला. आपल्या फुल गॅस ठेवायचा आहे. आपण बिर्याणी बनवतो तेव्हा एकदम अशी मस्त काळेभोर कांदे करून घेतो, मग आपली बिर्याणी एकदम छान लागत असते. तर कांदे पण थोडेसे असे एकदम गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे, मग आपली खिचडी खूप छान टेस्टी होणार आहे. आपले कांदे मस्त छान परतून झालेले बघू शकता. हे बघा मस्त दाखवू. हे बघा आता जिरं टाकून घेऊ आपण. हे बघा 1 चमचा जिरा टाकून घ्यायचं आहे. आणि जे लसूणचे आपण हे बघा लसूण टाकून घेणार आहोत. बारीक गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे. आणि तिखट टाकून घेणार आहोत. तिखट टाकून घ्यायचं आहे. मसाला नंतर टाकू आपण. आणि टोमॅटो बटाटा टाकून घ्यायचं आहे. बटाटा आणि टोमॅटो टाकून घेतलेले. आणि आता हा मसाला आहे आपला काळा मसाला, तो टाकून घेणार. चिकन मसाला असेल तर तो टाका, अजून मस्त खिचडी येते. आणि आता हळद टाकून घ्यायची आहे. बघा हळद टाकून घेतलेली आपण. आता छान मसाले परतून द्यायचे. आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे बघा मसाला परतून झालेला आहे आपला. बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपला मसाला मस्त परतून होते, तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. हे बघा आपला मसाला एकदम छान असा परतून झालेला आहे. मस्त उकळी पण येते, तेल पण सुटलेलं आहे बघू शकता. आता हे 2 पाण्याने आपण तांदूळ धुवून घेतलेले हे टाकून घ्यायचे. 2 पाण्याने धुवून घ्यायचे. कोलम तांदूळ घेतलेला आहे आपण खिचडी करण्यासाठी, एकदम मोकळे. आणि आता छान खालीवर परतून घ्यायचे. आता खिचडीमध्ये थोडं पाणी दिसत असेल ना, ते पूर्ण आटून घ्यायचे आपल्याला. जशी आपण भाजी परतत असतो खालीवर त्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे सर्व तांदूळ आणि डाळ. हे बघा आता छान असं परतू द्यायचंय. मीठ टाकायचं असेल तर मीठ टाकून घ्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता खाली चिपकायला लागले तांदूळ मस्त.
1 मिनिट अशी परतून घ्यायची. आता चिपकायला लागले तांदूळ. आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर बघा हे 2 तांब्या घेतलेला आहे. सर्वांकडे असेल हा तांब्या भरून पाणी आहे. लागता लागता टाकायचं आहे एकदम. ही बघा ही आपली दुपारी मुगाची डाळ केली होती मीने. दुपारी बघा मुगाची डाळ केली होती. मुलं डाळी साळी जास्त खात नाही. मग ही भाजी उरलेली असेल, दुपारची कोणती पण भाजी उरलेली असेल ना तर लगेच संध्याकाळी खिचडी करायची, खिचडी मीठ टाकून द्यायची. म्हणजे जी दुपारची भाजी असते ना ती वाया जात नाही. हे बघा ही दुपारची मुगाची डाळ आहे उरलेली. आता ही पण खिचडी मीठ टाकून घेणार आहे. दुपारची मुगाची डाळ होती ती पण टाकून घेतलेली आहे. नाही बघा फक्त 1 इंच पाणी वरती राहू दिलेलं आहे. बघू शकताय जास्त पाणी लागत नाही. आता हे थोडंसं तेलाचे चिरून घेऊ आपण. खिचडीमध्ये ना अशी तुम्हाला वाटाणे टाकायचे असेल, कोणती भाजी टाकायची असेल टाकून घ्यायची. शेंगदाणे टाकून घेणार आहे मी. आता हे बघा आपली खिचडी मस्त. आणि आता खालीवर करून घ्यायचे. आणि आता गॅसची फ्लेम फुल करायची. कुकरचं झाकण लावून घ्यायचे. कुकरचं झाकण लावून घेतलेले. आता शिट्टी लावून घ्यायची. आता 4-5 शिट्ट्या होऊ दे. आपण तुमचा नवा कुकर असेल तर 3 शिट्ट्या होऊ दे. जुना असेल तर 4 शिट्टी होऊ द्यायचे. 4 शिट्टी झाली का बघू आपली खिचडी कशी झालेली आहे. तर चला आपली खिचडी होते तोपर्यंत आता देवघरामध्ये दिवा वगैरे लावायचा आहे. संध्याकाळची वेळ पण झालेली आहे. बघा एकदम मस्त, म्हणजे बाहेर पण मिळणार नाही अशी खिचडी आपली झालेली आहे. म्हणजे दुपारची भाजी होती ती पण आपण टाकलेली आहे मुगाची डाळ. आणि मुगाची डाळ किती पौष्टिक असते सर्वांनाच माहिती आहे. हे बघा एकदम मस्त आपली खिचडी झालेली आहे. मस्त तिखट आणि मोकळी पण झालेली आहे. बघू शकता किती मोकळी खिचडी झालेली. जशी जशी थंडी होते ना अजून तशी मोकळी होते ती. तर बघा आपली खिचडी एकदम मस्त टेस्टी झालेली आहे. हॉटेलपेक्षा पण एकदम भारी खिचडी आहे. हीच खिचडी आपल्याला हॉटेलमध्ये गेलो ना धाब्यावर तर आपल्याला 100-150